दिवाळी विशेष लहान मोठ्या सगळ्यांच्या आवडीचा आणि सर्वात सोपा पदार्थ आपण आज बनवणार आहोत, ती म्हणजे शंकरपाळी। ह्या शंकरपाळ्या तुम्ही बघू शकता सगळ्या एकसारख्या रंगाच्या आहे, म्हणजे कुठेच डार्क किंवा कुठे फिक्या अशा ह्या शंकरपाळ्या बिलकुल नाही आहेत। आणि ह्याच्या लेयर्स बघू शकता तुम्ही, नाजूक साजूक लेयर्स आहेत, पण भरपूर अशा लेयर्स आहेत। आपण मोजू शकणार नाहीत एवढ्या ह्याला लेयर्स पडलेल्या आहेत। आणि खुसखुशीत तर म्हणाल, बिस्किटाहून ह्या खुसखुशीत आहेत, जिभेवर ठेवताच विरघळतील एवढ्या खुसखुशीत ह्या शंकरपाळ्या आहे। तुम्ही बघू शकता, याला हलकंसं जरी चोळलं ना तरी ह्याचा पूर्ण चुरव होऊन जाईल, एवढ्या ह्या खुसखुशीत शंकरपाळ्या बनलेल्या आहेत। तर आज इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणात परफेक्ट शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। शंकरपाळ्या बनवण्यासाठी काही बारीक सारीक गोष्टींचं लक्ष ठेवायला लागतं, म्हणजे शंकरपाळ्या तळताना कोणती काळजी घ्यायची, त्याचबरोबर शंकरपाळ्यांना एवढ्या सगळ्या लेयर्स कशा आणायच्या, त्यासाठी आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयाच। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये काही आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा। तर शंकरपाळ्या बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो एवढा मैदा घेतला, हा संपूर्ण अर्धा किलोचा पॅकेट होता। तर शंकरपाळ्या बनवण्यासाठी जो मैदा आपण घेतो ना, तो सर्वात आधी चाळून घेणे खूप गरजेचं आहे। इथे मी सगळा मैदा एका चाळणीने चाळून घेतलेला आहे। हा पूर्ण अर्धा किलो एवढा मैदा आहे। त्यानंतर आता गॅसवरती एक कढई ठेवायची आणि गॅसची पॉवर आपली लो ठेवायची। त्यामध्ये मी पाऊण वाटी एवढं दूध घातलं, पाऊण वाटी एवढी साखर घातली आणि पाऊण वाटी एवढंच तूप घातलं। आता जे साखरेचं प्रमाण आहे ना, ते तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड अधिक फिकं किती आवडतं त्यानुसार तुम्ही साखर इथे कमी जास्त करू शकता। त्यानंतर आता ह्या मिश्रणामध्ये जी साखर आहे ना, ती विरघळेपर्यंतच आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे। खूप ह्याला उकळायचं नाही, फक्त साखर विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण गरम करून घ्यायचं। त्यानंतर आता मिश्रण हे थंड पण झालं आहे, गरम साखर विरघळली, त्यानंतर थोडा वेळ मी थंड होऊ दिलं। मिश्रण सगळं थंड झालं की त्याच्यामध्ये आता ज्या वाटीने आपण तूप, साखर आणि दूध घातलं ना, त्याच वाटीने मोजून मी इथे ह्या मिश्रणामध्ये 1 वाटी एवढा मैदा घातला। आता मी वाटीने मोजून का घेत आहे, तर तुम्हाला सांगते की वाटीने जर तुम्ही प्रमाण मोजून घेतलं तर मैदा किती लागणार तो आपल्याला माहीत असावा, म्हणून मी इथे वाटीने मोजूनच घेत आहे। त्यानंतर बघा, 1 वाटी मैदा मिक्स करून घेतला, त्यानंतर दुसरी वाटीसुद्धा घातली मी इथे आणि सोबतच तिसरी वाटी, म्हणजे एकूण 3 वाट्या मैदा मी आता घालून घेतला। आता सगळं आपल्याला चमच्यानेच थोडंसं मिक्स करायचं। हे पाणी थोडंसं कोमट होतं, थोडंसं गरमच होतं, त्याच्यामुळे मी इथे चमचा वापरलेला आहे, डायरेक्ट हात नाही टाकला। आता चमच्यानेच मी हे सगळं मैदा याच्यामध्ये मिक्स करून घेतला छान। आता बघू शकता हे मिश्रण थोडंसं आवळायला सुरुवात झाली। याच्यामध्ये आहे ना, मी चवीपुरतं इथे मीठ टाकलं। गोडाचा पदार्थ बनवलास त्यामध्ये मीठ टाकल्याने खूप छान चव येते, त्यामुळे मीठ न विसरता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। आता परत इथे थोडंसं सैलसर वाटलं म्हणून मी अर्धी वाटी एवढा मैदा आणखी याच्यामध्ये घालणार आहे। आपण हे एकदमच टाकायचं नाही आहे, कारण जे आपण ह्याचं जे पाणी बनवलं होतं शंकरपाळ्याचं, त्या पाण्यामध्ये किती मैदा ॲडजस्ट होईल त्यानुसारच आपला मैदा टाकायचा आहे। संपूर्ण मैदा एकदाच टाकून घ्यायचा नाही, जेवढं त्या पाण्यामध्ये आपला मैदा मिक्स होईल तेवढा आपल्याला मैदा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। इथे मला हाताने भिजवताना आणखी थोडं सैल वाटलं, म्हणून मी ह्यामध्ये आणखी अर्धी वाटी एवढा मैदा टाकला होता, म्हणजे एकूणच 4 वाट्या एवढा मैदा मी ह्याच्यामध्ये टाकला। आणि हे बघा, थोडंसं सैलच हे पीठ मी ठेवलं आहे, खूप जास्त घट्ट मळलेलं नाही आहे, कारण खूप घट्ट मळलं की मला असं वाटतं त्याच्या शंकरपाळ्या थोड्या कडक होतात, आणि थोडंसं मऊ शंकरपाळ्याचं पीठ मळलं तर ते शंकरपाळ्या लाटायलासुद्धा सोप्या जातात आणि त्याच्या शंकरपाळ्यासुद्धा खूप खुसखुशीत होतात। त्यानंतर आता हे पीठ एकदाच आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे, खूप ह्याला मळत बसायचं नाही, हलकंसं, म्हणजे ह्या पिठाला बघा अशा क्रॅक्स आल्या पाहिजे, याला आतल्या बाजूने दुमडत जायचं आणि ह्याचे भिजवलेल्या पिठाचे समान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे मोठे मोठे। आपण इथे मी 3 गोळे एवढे बनवले। तर मी जे अर्धा किलो मैदा घेतला होता ना, त्यातलं अर्धी वाटीच मैदा जो आहे तो फक्त शिल्लक राहिला होता, बाकी सगळा मैदा त्या मिश्रणामध्ये ॲडजस्ट झाला होता। त्यानंतर बघा, आता इथे ह्याच्या भरपूर अशा क्रॅक येत आहे ह्या पिठाला, एवढ्याच क्रॅक आल्या पाहिजे, जेवढे जास्त क्रॅक येतील तेवढे आपले शंकरपाळ्यांना लेयर्स खूप छान येतात। त्यानंतर बघा, तेव्हा मी सैलसर भिजवलं होतं, त्यानंतर फक्त त्याला 10 मिनिटापर्यंत मी रेस्ट करू दिलं, तरीसुद्धा बघा हे मिश्रण आवळलं छान आणि खूप असं घट्ट झालं होतं। त्यामुळे सुरुवातीला थोडंसं सैल भिजवलं ना
की ते नंतर घट्ट येतं ते मिश्रण. आता ह्याची बघा थोडीशी जाडसरच चपाती मी आधी लाटून घेतली. त्यानंतर याला हाफ बाजूनी फोल्ड करायची, त्याच्या समोरासमोरील बाजूसुद्धा फोल्ड करायची. त्यानंतर अपोजिट साईडच्या ज्या बाजू आहेत त्यासुद्धा आपल्याला एकमेकावरती अशा पद्धतीने फोल्ड करून ह्याचा स्क्वेअर बनवायचा. बघू शकता तुम्ही. याच्यामुळे काय होते, आपल्या शंकरपाळ्यांना खूप छान अशा लेयर्स येतात. आता म्हणजे फक्त नुसतं दुमडून ह्याची अशी चपाती लाटून घ्यायची, अर्धा इंच जाडीची चपाती लाटायची. दुमडताना त्याला तेल, तूप किंवा पीठ वगैरे, साठा वगैरे असं लावायची काहीही गरज नाही. नुसतंच असं फोल्ड करून ह्याची अर्धा इंच जाडीची चपाती आपल्याला लाटून घ्यायची. सगळ्या कडा वगैरे लाटून घ्यायच्या. कडा थोड्या जाड राहिल्यात तर राहू द्यायच्या, कारण तो भाग आपण एक्स्ट्राचा शंकरपाळ्या कापताना काढूनच घेतो. त्यामुळे मधली जी चपाती आहे ना, ही सारख्या जाडीची आपल्याला लाटायची आहे. आणि इथे बघू शकता मी अर्धा इंच जाडी एवढी चपाती लाटून घेतली आहे. खूप जास्त पातळ नाही लाटली. आणि शंकरपाळ्या कापणीचा जो चम्मच असतो त्याने बघा ह्याला आधी स्क्वेअर शेपमध्ये कापून घेतलं, म्हणजे सगळ्या शंकरपाळ्या कापायला सोप्या होतात, परफेक्ट शेप येतो त्याला म्हणून. त्यानंतर ह्याच्या चौकोनी आकारामध्ये मी शंकरपाळ्या कापून घेतल्यात. तुम्हाला जर ह्याच्या बिस्किटाच्या आकाराच्या किंवा काजू कतलीच्या आकाराच्या वगैरे शंकरपाळ्या कापायच्या असतील तर तुम्ही कापू शकता. आता बघा इथे तुम्हाला एक शंकरपाळी काढून दाखवते. तर ह्याची जाडी बघा अर्धा इंच एवढी जाडी आहे. थोडी जाडसर ठेवली. जेवढी आपण ही शंकरपाळी लाटली ना त्याच्यापेक्षा डबलपेक्षाही जास्त थोडीशी फुगून ही तयार होते. त्यानंतर बघा इथं अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या ज्या आहे ह्या आपल्याला अशाच लाटून घ्यायच्या आहे, उरलेल्या पिठाच्यासुद्धा. ह्या बघा इथे सगळ्या शंकरपाळ्या मी कापून घेतल्यात. आता तळण्यासाठी कढईमध्ये तेल घातलं. तुम्ही तुपामध्ये तळत असाल तर तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा घालू शकता. आणि ह्याला मीडियम गरम होऊ द्यायचा. आधी थोडासा पिठाचा गोळा टाकून चेक करायचं. पिठाचा गोळा छान तरंगला की समजायचं आपलं तेल छान गरम आहे. त्यानंतर गॅस आपल्याला लो करायची आहे. तेल एकदा गरम झालं की आणि झाऱ्यावरती शंकरपाळ्या घेऊनच तेलामध्ये आपण सोडायच्या. आता शंकरपाळ्या तेलामध्ये टाकल्यानंतर ह्याला चमच्यानी वरून मी फक्त सुट्ट्या करून घेत आहे, त्या अशा एका जागी जमा झाल्यासारख्या वाटत आहे म्हणून. पण ह्याच्यामध्ये चम्मच किंवा झारा आपल्याला आता टाकायचाच नाही आहे अजिबात. आपलं जे मोहन आपण ह्या शंकरपाळ्यांना टाकलं आहे ना ते परफेक्ट प्रमाणात आहे. त्यामुळे शंकरपाळ्या सुरुवातीला नाजूक असतात एकदम. तुम्ही चम्मच वगैरे लावला तर शंकरपाळ्या तुटू शकतात किंवा तेलामध्ये एखादी फुटून विरघळू शकते. सुरुवातीला ह्यामध्ये चम्मच अजिबात टाकायचं नाही आहे. इथे दाखवल्याप्रमाणे कढईच्या कढईस मी तेलासकट अशी हलवून घेतली. त्यामुळे आहे ना ह्या शंकरपाळ्या तळाला तर अजिबात चिटकत नाही आहे. पण आपल्या शंकरपाळ्या तळताना आहे ना त्यांना एकसारखा रंग येण्यास मदत होतो. सगळ्या बाजूनी सारख्या टेम्परेचरमध्ये त्या तळल्या जातात. त्यामुळे बघू शकता. वाटल्यास आणखी पुढे 1-2 वेळा आपण असंच कढई हलवून घ्यायची, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या छान एकसारख्या रंगावर तळून होतात. आता शंकरपाळ्यांचा असा थोडासा रंग बदलला, याला हलकासा गुलाबी रंग आला ना की तुम्ही मग ह्याच्यामध्ये चमचा टाकून ह्याला असं चमच्याने मिक्स करून आरतून परतून सगळ्या बाजूनी ह्या शंकरपाळ्या तळून घेऊ शकता. आता शंकरपाळी ह्या स्टेजला तुटत नाही, पण सुरुवातीला ती खूप नाजूक असते. त्यावेळेला शंकरपाळी तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला चम्मच किंवा झारा अजिबात न टाकता आपल्याला कढईच हलवून शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहे. आता ह्याचा रंग बघा मस्त असा गुलाबी झाला आहे आणि आपल्या शंकरपाळ्या परफेक्ट तळून झालेल्या आहेत. आता शंकरपाळ्या तळून झाल्या हे कसं ओळखायचं, तर तुम्ही तेलामध्ये बुडबुडे बघू शकता. सुरुवातीला आपण टाकतो ना त्यापेक्षा आता बघा हे शंकरपाळ्यातले बुडबुडे खूप कमी झाले आहेत. एकदम कमी आपल्या तेलाला बुडबुडे येत आहेत. त्यानुसार म्हणजे समजायचं की आपले शंकरपाळे आता तळून झालेले आहे. आणि ह्याचा रंग तर आपल्याला कळतोच, छान मस्त ब्राऊन असा रंग आला आहे, गुलाबी आणि ब्राऊन रंग आला आहे. बघू शकता काय सुंदर ह्या शंकरपाळ्या दिसत आहे. आणि जेवढ्या आकारामध्ये आपण टाकल्या होत्या ना त्याच्यापेक्षा डब्बल ह्या तळून झालेल्या आहे आपल्या शंकरपाळ्या. आता ह्या स्टेजला ह्या शंकरपाळ्या तेलातून पटकन काढून घ्यायच्या, नाही तर ह्याचा रंग थोडासा फास्ट बदलू शकतो. पहिला फेर तळल्यानंतर मी तेलामध्ये इथे दुसरा फेर त्याच पद्धतीने टाकला आहे. फक्त चमच्याने अशा सुट्ट्या करून घ्यायच्या. आणि तुम्ही बघू शकता आता पहिला फेर झाल्यामुळं माझ्याकडे इथे कच्ची एक शंकरपाळी आहे, ती तुम्हाला दाखवते. ही बघा जवळजवळ दुप्पटीने आपल्या ह्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहे. आणि ह्याच्या लेयर्स बघा नाजूक साजूक लेयर्स आहेत, बारीक एकदम हलक्याशा, आणि काय सुंदर दिसत आहेत. या पद्धतीने बाकीच्या उरलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या अशाच सारख्या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या. ते बघू शकता सगळ्या शंकरपाळ्या तळून झाल्या आहे. आणि एकूण एक शंकरपाळ्या एकसारख्या रंगाच्या आहेत. आणि ह्याला बघू शकता तुम्ही लेयर्स बघू शकता, काय सुंदर लेयर्स आल्या आहे. मस्त जिभेवर ठेवताच विरघळून जाईल एवढी खुसखुशीत आणि स्वादिष्ट आपली ही
शंकरपाळी झाली आहे, म्हणजे बिस्किटावरून खुसखुशीत आहे. तुम्ही बघू शकता, याला हातावर हलक्या हाताने जरी चोळलं ना तरी ह्याचा चुरा होत आहे. एवढी खुसखुशीत आपली ही शंकरपाळी बनून तयार आहे. तर या पद्धतीने शंकरपाळ्या नक्की बनवा. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा, कारण त्याने मला खूप खूप मोटिवेशन मिळते. तोपर्यंत बाय. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.